तालुक्यातील कोरेगाव भीमा इथं निकिता मनीष गडिया यांनी आज पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। केवळ 2 फूट उंची असलेल्या निकिता गडिया या मतदान करणाऱ्या सगळ्यात कमी उंचीच्या तरुण मतदार ठरल्यात। शारीरिक मर्यादा असूनही लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा त्यांचा उत्साह हा सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरलाय। मतदान केंद्रावर उपस्थित नागरिकांनी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केले। लोकशाहीत प्रत्येक मताचं महत्त्व अधोरेखित करणारे हे दृश्य कोरेगाव भीमा इथं पाहायला मिळाले। याच विषयी निकिता गडिया यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी। आज राज्यामध्ये जिल्हा परिषद मतदानाचे धामधूम सुरू आहे। राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदच्या मतदान होत आहे। आज आपण कोरेगाव भीमा इथे आहोत। कोरेगाव भीमा इथे असे एक मतदार आहे की त्या मुलीची उंची 2 फूट आहे। तिचं वय 21 वर्ष आहे। तिने आज पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे। तिच्या काय भावना आहेत आपण तिच्याकडून जाणून घेणार। काय सांगाल, तुझं नाव काय दीदी? निकिता मनीष गडिया। तुझं वय किती आहे? 21। तू कितवीत शिकतेस? 10वी शिकली। तू किती वेळा मतदान केलंय? पहिली वेळ। काय वाटलं तुला आज मतदान केल्यानंतर? चांगला। तू लोकांना काय संदेश देशील? सगळ्यांना मतदान करायलाच पाहिजे। नक्कीच आपण तिच्याकडनं आता तिच्या भावना जाणून घेतल्या। तिची उंची जरी कमी असली किंवा ती थोडी दिव्यांग असली तरी तिने आपला लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आणि लोकांना देखील तिने मतदान करण्याचं आव्हान केलं आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, शिरूर, पुणे।